Hello student, I am Professor Agresiam from Computer Department. Today we will start the first session of a data structure using C. Firstly we see chapter name. The chapter name is Introduction to Data Structure. The total teaching hours for this chapter is 4 hours and total marks is 6. Now we will see the syllabus. Syllabus for this chapter is concept and need of a data structure. After that, abstract data type, that is ADT. Then types of data structure, that is linear, non-linear data structure. Next, algorithm and complexity, that is time complexity and space complexity. And last point is operations on a data structures. The operations are traversing, searching, insertion, deletion, and last sorting. Now we move to our first lecture, that is lecture 1. Firstly, we see introduction to data structures and algorithms. Firstly, in our mind, there is one question: what is a data structure? So, data structure is a way of collecting and organizing data in such a way that we can perform operation on this data in an effective way. म्हणजे काय बघा, सपोज तुम्ही एखाद्या ठिकाणी सपोज काही वस्तू कलेक्ट केल्या असतील, फॉर एक्झाम्पल एखादा बॉक्स असेल आणि त्या बॉक्समध्ये काही पेन असतील, काही पेन्सिल्स असतील, त्याचबरोबर काही इतर साहित्य असेल, सपोज फॉर एक्झाम्पल तुमची स्केल असेल. ओके, सो तुम्हाला काय करायचंय की जो डेटा तुम्ही कलेक्ट केलेला आहे त्याला त्या त्या कॅटेगरीनुसार काय करायचंय, सेपरेट करायचंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला त्या बॉक्स मधून पेन जे असतील ते आधी सेपरेट करावं लागतील, त्यानंतर ज्या पेन्सिल्स असतील त्या सेपरेट करायच्या, त्यानंतर जी काय तुम्ही स्केल घेतली असेल तिला सेपरेट करायचं. म्हणजे डेटा स्ट्रक्चर काय सांगतं आपल्याला की data structure is a way of collecting and organizing a data in a such a way that we can perform operation on this data in an effective way. जर तुम्ही ते सेपरेट केले तर तुम्हाला काय होईल की तुमचा पेनचा काउंट किती आहे, त्यानंतर पेन्सिलचा काउंट किती आहे, किंवा तुमच्या ज्या काही स्केल तुम्ही त्यात पुटअप केल्या होत्या त्याचा काउंट किती हे आपल्याला काय होईल समजेल, कारण की आपण काय केलं असेल त्याला सॉर्ट केलं असेल त्या त्या वेने. ठीक आहे. Next point, data structure is about rendering a data elements in terms of some relationship for better organization and storage. For example, we have some data which has a player's name Virat and age 26. Here, Virat is of a string data type and 26 is an integer data type. बघा आता इथे काय केलं ह्या एक्झाम्पल मध्ये की आपण दोन प्रकारचा डेटा घेतलाय. एक आहे तुमचा स्ट्रिंग डेटा टाइप आणि दुसरा आहे इंटिजर डेटा टाइप. बरोबर. आता स्ट्रिंग डेटा टाइप मध्ये काय केलंय आपण, जे विराट नाव आहे ते घेतलंय, म्हणजे प्लेअरचं नाव आपण काय घेतलंय ऍज अ विराट घेतलंय आणि त्याचं जे काही एज आहे ते आपण ऍज अ इंटिजर डेटा टाइप घेतलंय. मग आपण एज किती मेन्शन केलंय 26. सो इथे 26 हा काय झाला आपला इंटिजर डेटा टाइप झाला आणि विराट म्हणजे जे नाव आहे ते काय झालं तुमचं स्ट्रिंग डेटा टाइप. कळतंय, म्हणजे काय केलं आपण दोन प्रकारचा डेटा होता आणि त्याला एकत्र केलं. म्हणजे इथे एक्झाम्पल मी घेतलंय की विराट अँड हिज एज इज 26. म्हणजे विराट हे स्ट्रिंग झालं आणि 26 हे काय झालं इंटिजर डेटा टाइप झालं. ओके, सो आता तुम्हाला समजलं असेल की डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय. ओके, नेक्स्ट स्पेसिफिकेशन्स ऑफ अ डेटा स्ट्रक्चर. आता आपल्याला डेटा स्ट्रक्चरची गरज का भासते किंवा आपण का डेटा स्ट्रक्चर इथे घेतोय, तर त्यासाठी काही पॉइंट्स दिले बघा. ऑर्गनायझेशन ऑफ अ डेटा, ऍक्सेसिंग अमॉंग अ डेटा एलिमेंट्स, ऍक्सेसिंग मेथड्स, ऑपरेशन्स ऑन अ डेटा, and last processing alternatives for information. These are the specification of a data structure. The first specification is for organization of a data. आता इथे काय करायचं आपल्याला की जो काही डेटा आहे आपल्याकडे अवेलेबल त्याला आपल्याला काय करायचंय, कलेक्ट करायचंय किंवा त्याला ऑर्गनाइज करायचंय. आता जसं इथे एक्झाम्पल बघितलं आपण, नेम अँड एज हा आपल्याकडे डेटा होता, आपण तो काय केला कलेक्ट केला.
म्हणजे काय केलं, त्याला ऑर्गनाइज केलं किंवा एकत्र आणलं, बरोबर. आणि त्यानंतर मग आपण नेमला विराट, म्हणजे ते झालं आपली स्ट्रिंग, आणि एज झालं आपलं इंटिजर. म्हणजे आपण काय केलं की तो ऑर्गनाइज केल्यानंतर तो डेटा परत आपण स्प्लिट अप केला त्याच्यानुसार. त्यानंतर ऍक्सेसिंग अमाऊंट डेटा एलिमेंट्स. आता ऍक्सेसिंग अमाऊंट डेटा एलिमेंट्स म्हणजे काय, की जो डेटा तुम्ही ऑर्गनाइज केलेला आहे त्याला ऍक्सेस करायचं, बरोबर. जो डेटा तुम्ही स्टोअर केलेला असेल तर त्या डेटाला आपल्याला काय करायचं, नंतर परत ऍक्सेस करायचं. ते झालं ऍक्सेसिंग ऑफ अ डेटा एलिमेंट्स. नेक्स्ट ऍक्सेसिंग मेथड्स. ऍक्सेसिंग मेथड्स म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही तो डेटा ऍक्सेस करताय त्यासाठी काही मेथड्स दिलेल्या असतील, त्या आपल्याला काय करावं लागेल, फॉलो करावं लागेल. ओके. नेक्स्ट, ऑपरेशन्स ऑन अ डेटा. आता आपण जो डेटा ऑर्गनाइज केलाय त्यानंतर ऍक्सेस केलाय, तर त्या डेटावरती आपल्याला काही ऑपरेशन करायचे असतील. आता ऑपरेशन्स कोणते असू शकतात, सपोज तुम्हाला न्यू रेकॉर्ड इन्सर्ट करायचं असेल तर वी कॅन परफॉर्म ऑपरेशन इन्सर्शन. इफ यू वॉन्ट टू डिलीट, म्हणजे तुम्हाला एखादं डेटा डिलीट करायचा असेल तर त्यावेळेस आपण डिलीट ऑपरेशन करू शकतो. इफ यू हॅव टू सर्च एनी डेटा, जर तुम्हाला एखादा डेटा सर्च करायचा असेल तर त्यावेळेस आपण सर्च ऑपरेशन करू शकतो. अँड लास्ट, प्रोसेसिंग अल्टरनेटिव्ह फॉर इन्फॉर्मेशन. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर एखादी त्यामध्ये काही अल्टरनेटिव्ह करायचे असतील, त्या जी काही इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आहे तर ती आपण बाय युझिंग प्रोसेसिंग ते पण करू शकतो. सो दीज आर दी स्पेसिफिकेशन ऑफ अ डेटा स्ट्रक्चर. नेक्स्ट, need of a data structure. Why we require a data structure, or why we need a data structure. So the first point is, a data structure are an important way of organizing information or a data in a computer. बघा, त्या डेटा स्ट्रक्चरचं आपल्याला गरज काय, की आपल्याला काय करायचं असतं, आपला जो काही डेटा आहे त्याला वेल ऑर्गनाइज करायचंय, आणि त्याचबरोबर जी काही इन्फॉर्मेशन आहे ती तुमच्या कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये आपल्याला व्यवस्थित ऑर्गनाइज करायची. मग त्यासाठी आपल्याला डेटा स्ट्रक्चरची गरज भासू शकते. आता बघा, तुमची जी कॉम्प्युटर सिस्टीम असेल तर त्या सिस्टीम मध्ये आपण काही ड्राईव्ह केले असतात, डी ड्राईव्ह, सी ड्राईव्ह, ई ड्राईव्ह, बरोबर. आता ह्या ड्राईव्हचा यूज काय असतो, की आपल्याकडे जी काही इन्फॉर्मेशन असेल आपण ती काय करतो, स्टोअर करतो. जर तुमच्या त्या ड्राईव्ह मध्ये तुम्ही जर इन्फॉर्मेशन व्यवस्थित स्टोअर केली तर त्यानंतर तुम्हाला ती ऍक्सेस करण्यासाठी सोपं जाईल. फॉर एक्झाम्पल, आता एखादा ड्राईव्ह तुमचा फक्त एज्युकेशन पर्पज साठी असेल तर तुम्ही त्यातून एज्युकेशन जे काही तुम्हाला लागत असेल तर तुम्ही सिम्पली त्या ड्राईव्ह मध्ये जाताल, तिथून तुम्हाला जे काही नोट्स असतील, तुमच्या सरांनी दिलेल्या नोट्स असतील किंवा जे काही असेल डेटा रिलेटेड युअर एज्युकेशन, तो तुम्ही तिथून ऍक्सेस करू शकता. सो दिस आर द मेन पॉइंट ऑफ डेटा स्ट्रक्चर. नेक्स्ट, इट हॅज अ डिफरंट वेज ऑफ स्टोरिंग अँड ऑर्गनायझिंग अ डेटा इन अ कम्प्युटर. बघा, आपण काय करू शकतो, की वेगवेगळ्या प्रकारे तुमचा डेटा तुम्ही स्टोअर करू शकता, त्यानंतर त्याला ऑर्गनाइज पण करू शकता. सो हा एक त्याचा फायदा आहे. नेक्स्ट, इट हेल्प्स टू स्टोअर अ डेटा इन अ लॉजिकल मॅनर. आता जो डेटा आपण स्टोअर करतोय सिस्टीम मध्ये, तर तो डेटा आपण लॉजिकल मॅनरने त्याला काय करू शकतो, तुमच्या सिस्टीम मध्ये तुम्ही त्याला स्टोअर करू शकता. अँड लास्ट, इट अलाउज अ कलेक्शन ऑफ अ डेटा to grow and shrink dynamically over time to organize the information so that one can access it using efficient algorithm. आता ज्यावेळेस आपण तो डेटा स्टोअर केलाय त्यानंतर तो डेटा काही टाइम किंवा ओव्हरऑल टाइम त्या सिस्टम मध्ये स्टोअर असतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला गरज असेल त्यावेळेस तुम्ही त्या डेटाला ऍक्सेस करू शकता, बरोबर. सो दिस आर दी नीड्स ऑफ अ डेटा स्ट्रक्चर. आता बघा, आधीच्या काळात ज्यावेळेस कम्प्युटर सिस्टम होती किंवा काही आपण रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी कम्प्युटर सिस्टम वापरत नव्हतो. फॉर एक्झाम्पल, सपोज काही एम्प्लॉयची अटेंडन्स असेल किंवा तुमचं पेमेंट सिस्टीम असेल तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागायचं, की बुक मध्ये त्यांची एंट्री करावं लागायची. फॉर एक्झाम्पल, सपोज तुमच्याकडे एम्प्लॉय असेल एबीसी किंवा एक्स वाय झेड, ओके. सो तुम्हाला त्याचं पूर्ण रेकॉर्ड मेंटेन करावं लागायचं, त्याचा पूर्ण नोटबुक मध्ये तो कधी जॉईन झालाय काय ते आपल्याला सगळं इन्फॉर्मेशन तिथे लिहावं लागायची. बट आता कम्प्युटर सिस्टम आल्यामुळे काय होतंय, की सिम्पली तुम्ही तो डेटा जर लिहिलेला असेल किंवा तो तुम्ही एखाद्या एक्सेल शीट मध्ये तयार केला असेल, नंतर तुम्हाला जेव्हा काही तो डेटा ऍक्सेस करत असेल तर तुम्ही त्या एम्प्लॉयचं नाव जरी टाकलं तरी पूर्ण डेटा आपल्याला काय होतो, भेटून जातो. जुन्या काळात काय व्हायचं, की आपल्याला पूर्णपणे ते पेजेस कंटिन्युअसली मूव्ह करावं लागायचे किंवा त्या पेज वरती जाऊन सर्च करावं लागायचे, की ह्या व्यक्तीचं किंवा ह्या पर्सनचा डेटा आहे का. किंवा कधी कधी काय व्हायचं, एखादं पेज फाटलेलं पण असायचं, मग तो डेटा तिथून लॉस व्हायचा आपला, बरोबर. बट कम्प्युटर सिस्टम मध्ये तो डेटा स्टोअर असल्यामुळे आपल्याला लॉस अँड गेनचा काही इथे प्रॉब्लेम येत नाही. सो दिस आर दी नीड ऑफ अ डेटा स्ट्रक्चर. बघा, ज्यावेळेस तुम्ही स्टडी करता तर त्यावेळेस एक लक्षात ठेवा,
की हे जे काही क्वेश्चन दिलेले आहेत तर हे क्वेश्चन्स MSBTच्या एक्झाम मध्ये विचारलेले क्वेश्चन्स आहेत. सो MSBT मध्ये ह्या टाइपचे क्वेश्चन विचारले जातात पेपरमध्ये. व्हॉट इज द डेटा स्ट्रक्चर, देन डिफाइन अ डेटा स्ट्रक्चर. आता हा जर क्वेश्चन आला आपल्याला पेपरला तर आपल्याला डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय ते इथे लिहिणं इम्पॉर्टंट आहे आणि त्याचबरोबर त्याचे स्पेसिफिकेशन किंवा नीड जर विचारली आपल्याला डेटा स्ट्रक्चरची तर आपल्याला ह्या गोष्टी तिथे लिहिता आल्या पाहिजे. ओके, or you have to write this answer in your for this particular question. You have to write this answer. Now next, the types of a data structure. When we use a data structure, then there are two types mainly. The first type is a linear data structure and the second type is non-linear data structure. Now we see what is the linear data structure. The elements are arranged in a linear fashion, that is a one-dimensional, or all one-one relation can be handled through linear data structure. The linear data structure म्हणजे काय की असे डेटा स्ट्रक्चरचा टाइप की ज्यामध्ये आपण वन डायमेन्शनली जो काही डेटा आहे तो ऑर्गनाइज करू शकतो. आता वन ऑर्गनायझेशन म्हणजे काय किंवा वन डायमेन्शन म्हणजे काय की जो डेटा तुम्हाला स्टोअर करायचा आहे तो कसा असला पाहिजे, तुमचा वन टू वन रिलेशन असला पाहिजे. म्हणजे खाली एक्झाम्पल दिले बघा, लिस्ट, स्टॅक अँड क्यूज. तर आपण पुढे बघणारच आहे की व्हॉट इज अ लिस्ट, व्हॉट इज अ स्टॅक, व्हॉट इज अ क्यू. सो लिस्ट इज अ वन डायमेन्शनल, also stack is a one dimensional. Why it is one dimensional? Because we insert data in a one direction in a stack and queue and also list. So that's why it is a linear data structure, that is one dimensional data structure. Now we see next type of data structure, that is a non-linear data structure. What is a non-linear data structure? The all one, many to one, or many relations are handled through non-linear data structure. Every data elements can have a number of predecessors as well as successors. आता नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय की ज्या ठिकाणी वन टू मेनी किंवा मेनी टू वन और मेनी रिलेशन्स असतात त्या ठिकाणी आपण यूज करतो नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. आता याचं एक्झाम्पल म्हणजे सपोज फॉर युअर फॅमिली. आता तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचे ग्रँडफादर किंवा ग्रँडमदर असतील, त्यानंतर तुमचे फादर, त्यानंतर तुमच्या फादरचे काही सिस्टर्स असतील, त्यानंतर तुमच्या फादरचे तुम्ही असं म्हणजे त्यांचे डॉटर्स किंवा चिल्ड्रन्स जे असेल ते. तर तिथे काय होते बघा, वन टू मेनी रिलेशन म्हणजे काय, ग्रँडफादर पासून ते त्यांच्या चिल्ड्रन्स पर्यंत म्हणजे जे रिलेशन तयार होतं त्याला म्हणता येईल वन टू मेनी रिलेशन. ओके, सो वी कॅन यूज ट्री, ग्राफ्स अँड टेबल्स फॉर नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर, अँड फॉर लिनियर डेटा स्ट्रक्चर वी यूज list, stack and queues. So in that way our first session for a data structure is completed. Now in the next session we will see the remaining part of data structure.